निलेश चव्हाण प्रकरणी पोलिसांची खरं तर मोठी कारवाई म्हणायला लागेल. रात्री उशिरा राज्य पोलिसांनी छापेमारी केली निलेश चव्हाणच्या कर्मचाऱ्याच्या घरावर. काय अधिक माहिती आहे, कुठल्या प्रकरणी छापेमारी केली आणि आपण काय जप्त केलं? आपल्याकडे परवा दिवशी जो गुन्हा दाखला आहे निलेश चव्हाणचा आमच्याक आणि धमकी दिलेल्याचा, त्या घटनेच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी ती घटना झाली त्या घटनेचा जी स्पॉट आहे तो स्पॉट पंचनामा करणे, तसेच त्या ठिकाणी हाऊस सर्च घेऊन हाऊस सर्च मध्ये काही गोष्टी आपल्या पोलिसांच्या तपासामध्ये आपण सीज केलेल्या आहेत. त्याचं अनालिसिस नंतर टेक्निकल अनालिसिस बाकीच्या सर्व गोष्टी पुढे पोलीस करत आहेत आणि अशा पद्धतीने काल त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये काही गोष्टी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्याच्याकडे लायसन्स वाला पिस्टल रिव्हॉल्वर आहे सर. रिव्हॉल्वर आता आपण हे व्हावं कॅन्सल व्हावं यासाठी काय केलं बरोबर आहे. सर्वसामान्य लोकांना तो धमकतो. आपल्याकडे अगवाने जे आहे शशांक आणि दुसरा सुशील, त्या दोघांचे पण लायसन्स इश्यू झालेले आहेत, कोथरूड पोलीस स्टेशन आणि वारजे पोलीस स्टेशन. निलेश चव्हाणचं सुद्धा लायसन्स आपल्या वारजे पोलीस स्टेशन इश्यू झालेलं आहे. त्याच्यामुळे तिन्ही जी आहेत आरोपी यांचं लायसन्स वेपन लायसन्स कॅन्सल करण्यासाठी प्रस्ताव ऑलरेडी आपण सबमिट करत आहोत आणि त्याची प्रोसेस सुरू आहे आणि लवकरच त्याची कारवाई पुढची पूर्ण होईल. सर, परवाना रद्द केला अशी माहिती मिळते. परवाना रद्द केलाय का आपण? तिन्ही आरोपी जे आहेत याच्यामधले यांचा प्रस्ताव सबमिट करत आहोत आणि त्याची कारवाई जी आहे ती लवकरात लवकर पुणे पोलीस करतील. काल छापेमारीत सर आपण काय काय ताब्यात घेतले निलेश चव्हाणचं? काय वडिलांना भावाला तपासासाठी बोलवले. याच्यामध्ये या जी घटना घडली त्या घटनेचे जे आयविटनेस आहेत, त्या जे आयविटनेस सर्व असतील, आयवडील असतील किंवा अजून कोणी व्यक्ती असतील, ते हे घटनेसंदर्भातले जे लोक संबंधित आहेत त्या सर्वांना पोलीस स्टेशनला किंवा त्या ठिकाणी बोलून त्याची चौकशी केली जाईल. आणि आपण जे म्हणलात त्या गोष्टी काय ज्या आहेत त्या आपण काही हाऊस सर्च घेतलेला आहे आणि त्या स्पॉट पंचनामा पण केलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी आपण नंतर टेक्निकल अनालिसिस करून त्या पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये तपासाकामी आपण सीज करत आहोत. काही लॅपटॉप मध्ये काही फुटेज देखील आहे, काढायचा प्रयत्न होतो पण ते लॅपटॉपचं पासवर्ड मिळत नाही. ते सगळ्या गोष्टी आपण पोलीस टेक्निकली सगळ्या गोष्टी पूर्ण करतील. सर, तो हजर एक्सपर्टला बोलवले ना. तुम्हाला काही सांगितलं की सगळ्या ज्या गोष्टी आहेत टेक्निकली त्या सगळ्या गोष्टी पूर्ण ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी पोलीस पूर्ण करतात. सर, जर आपण रात्री जी छापेमारी केली ते आपण जे पंचनामा करण्याचे नियमानुसार केली, पण या सगळ्या प्रकरणात निलेश चव्हाणला आपण नोटीस देखील इश्यू केलेली आहे. बरोबर. काय त्या नोटीसीत सांगितले आपण? जी कायद्यानुसार जे बंधनकारक आहेत, आरोपीला संधी देतो आपण BNSS प्रमाणे, त्या संधीप्रमाणे त्यांना ते नोटीस इश्यू केलेली आहे. त्याच्या घरात त्याचे बंधू आहेत त्यांना नोटीस दिलेली आहे ते करी नसल्यामुळे, आणि जर चौकशीला त्यांनी कॉपरेट नाही केलं तर पुढची कारवाई जी आहे पुढची स्टेप ते पोलीस नक्की याच्यामध्ये करेल. सर, अटक होऊ शकते ते सांगतो की जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर प्रमाणे पोलीस सर्व कारवाई करतील. काल उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की त्यांची खूप गडबड दिसते निलेश चव्हाणची, तसे आम्ही आदेश दिले. आपण काही पथक तिच्या शोधात लावले का आणि वेगळा गुन्हा दाखल करा असंही सांगितलं, असं अजित पवार म्हणाले. वेगळा गुन्हा जो आहे निलेश चव्हाण होते तो परवा दिवशी आपण दाखल केलेलाच आहे आणि आपण जे म्हणलं पथका संदर्भातले की जे आवश्यक गोष्टी सर्व आहेत त्या सर्व गोष्टीसाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. याच्या पूर्वीची याच्यावरती एक NC 9ची NC आहे वारजे पोलीस स्टेशनला, तसेच ड्रंक अँड ड्रायव्हची त्याच्यावर केस आहे इंजवडे पोलीस स्टेशनला. 2022 त्याच्यावरचा एक गुन्हा दाखल आहे 377-376 अगेन्स्ट हिज वाईफ. तर हे सर्व त्याचं बॅकग्राऊंड आहे, त्याचं पूर्वीची पार्श्वभूमी आहे. सर, आता आपल्या गुन्ह्यात तो जामीन पत्रामध्ये लगेच सुटू शकतो, त्याला जामीन होऊ शकतो. मग त्याला अटक जर ठेवायची असेल तर तिकडे बावधन केसमध्ये त्याला हुंडाबळी केसमध्ये आरोपी करणं अपेक्षित आहे. ते झालंय का? काय प्रोसेस तुमचं काय बोललं नाही? त्यांच्या तपासाबद्दल मी कमेंट करणं इच्छित होणार नाही. ते तपासी जे अधिकारी आहेत ते याच्यावरती ते ऑथॉरिटी बोलू शकतात. तिकडनं होऊ शकतं नाही, असं होऊ शकतं. मी तुम्हाला त्यांच्या तपासाबद्दल मी कमेंट करणं चुकीचं आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी संदर्भात तेच योग्य ते खुलासा करते. त्याच्यावर 376 या पूर्वीचा जो दाखल आहे त्याचा टेक्निकल अनालिसिस त्याचा मोबाईल ओपन झाला नव्हता शेवटपर्यंत अशी माहिती मिळते. आता लॅपटॉप ओपन होईल याची काय? नाही, सर्व पोलिसाकडे सर्व टेक्निकल टीम असते, फॉरेन्सिकची टीम असते, FSL पण आपल्याकडे लॅब्स आहेत, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पोलिसांना शक्य आहेत. सर, निलेश चव्हाण जर तुम्ही ताब्यात घेतला आणि बावधन पोलिसांनी त्याची कस्टडी मागितली तुम्ही देणार का? जे कायदेशीर प्रोसिजर आहेत त्या कायदेशीर प्रोसिजर सर्व ज्या आहेत कोर्टाच्या आदेशाप्रमाणे याच्याप्रमाणे पोलीस पूर्ण करतील.
नाही, याच्यामध्ये ते सर्व व्हेरीफाय करत आहेत, सीसीटीव्ही फुटेज आणि बाकीचे टेक्निकल अनालिसिस पोलीस करत आहेत. याच्यामध्ये जी घटना झाली, घटनेच्या संदर्भात जे साक्षीदार आहेत किंवा अजून काही गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात पोलीस त्या मार्गावरती आहेत आणि याचा सुद्धा लवकरच छडा पोलीस लावतील. 4 दिवस होऊन गेले. बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आरोपी अज्ञात आहेत, तर सर्व टेक्निकल गोष्टीला आणि व्हेरिफिकेशन करायला थोडी वेळ लागेल, पण ते नक्कीच त्याच्यामध्ये पोलीस काम करतील. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.